अल्फा मसल 11 तलोजा टीमला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच कल्पेश भोईर 11 पोसरी टीमला विनंती असेल खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आपण. आपले खेळाडू थोडेफार बाकी आहेत, हरकत नाही. खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचे आणि आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मॅच एक जोरदार पाहायला मिळणार आहे. सकाळचं सत्र ब्लॉकबस्टर मुकाबला जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच अल्फा मसल 11 तलोजा आणि ते फाईट करणार आहेत अगेन्स्ट टीम कल्पेश भोईर 11 पोसरी या टीम सोबत. आणि ज्यावेळेस पहिल्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय, कॉम्बॉक्स मध्ये तब्दिली करतोय. माझ्या समवेत जोडले गेलेत माणिकिवलीचा एक अप्रतिम आवाज, व्हॉइस ऑफ माणिकिवली, रोहित चव्हाण. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आज मजा येणार आहे कारण आमच्या वयाचे ज्यावेळेस समालोचक असतात त्यावेळेस आम्हाला देखील समालोचन करायला मजा येते. आणि नवीन चेहऱ्यांबरोबर ज्यावेळेस समालोचन करायची जिम्मेदारी मिळते, एक मैत्रीपूर्वक जी नक्कीच बात असते आणि ती गोष्ट मला नेहमीच आवडते. आज देखील बरंच नाव ऐकलं होतं रोहित चव्हाण यांचं, राहुल चव्हाण यांचं. राहुल चव्हाणला देखील माझ्या समवेत समालोचन करताना मी पाहणार आहे. देखील आनंदीची गोष्ट आहे. आमदार चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण साई एकविरा ग्रुप, गावदेवी क्रिकेट संघ मोहने यांच्या विद्यमानाने साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ज्यावेळेस पहिल्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमच्या साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानकिवली राहुल चव्हाण सरांना. थँक्यू. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. याची मास्टर थोडं वॉल्यूम द्या. हॅलो. जय भवानी, जय शिवराय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी ऐकिवरीला साष्टांग नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी राहुल चव्हाण मॅम फ्रॉम माणकिवली बदलापूर आज समारोचनाला सुरुवात करतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई एकविरा ग्रुप आई गावदेवी क्रिकेट संघ मोहने आयोजित आमदार चषक रमेशदादा पाटील 2022 पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये एक पहिलीच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीम एका बाजूला विचार केला तर नक्कीच अल्फा मसल बाग 11 तलोजा आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू गोल्डन पोसरी कल्पेश भोईर 11 पोसरी संघ आपण पाहतोय. 2 ताकदवर टीम मध्ये ही लढत. नक्कीच स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज या मोहने गावात रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्वच प्रेक्षकांचा मनापासून आभार. जे प्रेक्षक घर बसल्या जी GTCची जी वाहिनी आहे यूट्यूबच्या वाहिनीतून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद लुटतात त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मंचावरती जे मान्यवर आमच्या सोबत जॉईन झाले त्यांचा देखील खूप खूप आभार. प्रार्थनीय उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी दाखवली, या स्पर्धेची ज्यांनी शोभा वाढवली त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव नक्कीच शाहिद शेख देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन नक्कीच आमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिलीच मॅच एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं असं क्रीडांगण, त्यानंतर खूप चांगली रंगरंगोटी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घरबसल्या या स्पर्धेचा आनंद लुटता येईल. जयेशजी पाटील साहेब आपण या लगेच व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक नक्कीच कुमार जयदीप दादा पाटील, त्यानंतर ॲडव्होकेट भावेश पाटील असतील, त्यानंतर राहुल खोत साहेब असतील विभाग अध्यक्ष. सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच भिवंडीचे वंडर बॉय नक्कीच आमचे जयेश पाटील JP यांचं देखील शुभागमन झालंय. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर ऑफिशियल पंच SP पॅनल नक्कीच आमचे सुभाष पाटील सर यांचा पॅनल आपण पाहतोय. 2 ऑफिशियल पंच मग
आपण पाहू शकता नक्कीच ऋषिकेश देसाई सर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून यावेळेस पंच आपण पाहू शकता दैवत वेलेकर सर हे दोन ऑफिशियल पंच असतील. त्यानंतर GTCची टीम आपण पाहू शकता नक्कीच आमचे ऑफिशियल अपडेटर नक्कीच मानेरी गावचे तेजस भोईर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय, परंतु आज नक्कीच अपडेटरची भूमिका ते निभावतात. त्यांच्या साथीनं आपण पाहू शकता सुनील पवार असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत, त्याचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत आपण पाहू शकता सातत्याने कल्याणमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो, टिटवाळा विभागामध्ये त्यांचा आवाज ऐकतो. प्रसन्न चव्हाण देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यानंतर स्कोरच्या भूमिकेत आमच्यासोबत तेजसदादा पाटील नक्कीच हे देखील सज्ज आहेत. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून सातत्याने त्यांना संबोधलं जातं, कारण ते जे आमच्यापर्यंत पोहोचवतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या तलुजा टीम. उस्मान पटेल सर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अद्यापही आपल्याला उशीर झाला. सकाळच्या सत्रामध्ये ठीक 9:30 वाजता उपस्थिती दाखवली होती तलुजा टीमने, परंतु पोसरे टीमला थोडंसं उशीर झाला कारण दूरवरचा प्रवास. आणि त्यानंतर नक्कीच मयूर पाटीलने इथून धन्यवाद देखील व्यक्त केला आयोजन कमिटीचा, कारण त्यांनी त्यांना सपोर्ट केला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अखिल भोईरला देखील आपण या मॅचमध्ये पाहू शकता. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर इथून फलंदाजी त्याच्या वाटेला आल्या आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून मात्र तलुजा टीमने टॉस जिंकल्यानंतर लगेच स्वीकारला. तर लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. हॅलो, दोन्ही टीमची कॅप्टन आपण 12 खेळाडू लगेच पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, तळोजा टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि पोसरे टीम आपला देखील 12 खेळाडू लगेच पाठवा. आणि दोन्ही टीमने एक सूचना घ्यायची बघा, जर ड्रेस कोड सारखा नसेल, 12th मॅनचा जरी ड्रेस कोड सारखा नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा स्पर्धेचा मुख्य नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर जाणता राजा 11 खारबाव टीम या टीमने कालचा दिवस गाजवला. खूप चांगला त्यांनी इथून मात्र खेळ दाखवला. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली त्यांची कामगिरी राहिली. खूप चांगलं काल सामना देखील आपल्याला पाहायला मिळाले. ठीक वेळेवरती चालू आणि वेळेवरती समाप्त देखील झाले. आज थोडंसं उशीर झाला तरी देखील सामना इथून मात्र वेळेवरती आम्ही संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. यस, जयेश पाटील या आपण लगेच व्यासपीठावरती. ओवळी गावचे सुपुत्र आणि सातत्याने भिवंडी विभागामध्ये त्यांचा खूप चांगला खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. भिवंडीचा वंडर बॉय म्हणून त्यांना संबोधलं जातं. सातत्याने खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहतो. नेहमीच ठाणे रायगड मॅच असेल तेव्हा देखील आपण त्यांना सातत्याने पाहत असतो. छोट्याशा कमी वयामध्ये खूप चांगली त्यांनी कामगिरी केली आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठ्या नक्कीच प्लॅटफॉर्मवरती आपलं नाव त्यांनी नेऊन ठेवलं. जयेश पाटील JP आपण या लगेच व्यासपीठावरती. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफीमध्ये. चला पोसरी टीम आपला 12वा खेळाडू आपण लगेच पाठवा आणि आपली सलामी जोडी देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. 5 षटकाचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि 5 षटकांच्या मॅच साठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी हा कंपल्सरी असेल. यस, जयेश दादा पाटील या आपण लगेच व्यासपीठावरती. यस आलेत. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायची आहे. मयूर दादा आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. यस,
सलामी जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण पाहू शकता स्टार्किंग एंडवरती अखिल भोईर आणि नॉन स्टार्किंग एंडवरती मयूर पाटील आपण पाहू शकता, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. सातत्याने बदलापूरमध्ये देखील बरेचसे स्पर्धा नक्कीच या संघाने देखील गाजवली आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गुरुदाजी मार्कवरती गुरुदास तयार होतं. या संपार सिग्नल गेम ऑन, लेट्स प्ले. गुरुदास तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्कोअरला गॅप मोठा, धावांचा नाही तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा, चौकार. पहिल्या बॉलवरती तो मात्र नजाकत दाखवली होती. दुसऱ्या बॉलवरती ताकद दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. च्या विरोधात यावेळेस हल्ला चढवला गेला. 2 चेंडूवरती 2 यावेळेस चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे स्ट्रोक यावेळेस खेळतात अखिल भोईरला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा यावेळेस सफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकला होता व्हाईट बॉलसाठी, परंतु अंपायर आमचे भीष्मासारखे ठाम उभे सफल झाले होते. पुन्हा एकदा यावेळेस बॅकवर्ड स्कोअरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण लाईन खूप चांगली होती आणि ती रीड करता आली नाही स्टार्किंगच्या फलंदाज अखिल भोईरला. यावेळेस सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गुरुदास इब्राहिमने, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक सकाळच्या सत्रामध्ये दाखवले होते. एक चौकार तर एक षटकार ठोकला होता, परंतु यावेळेस पूर्णपणे कमबॅक करत असताना गुरुदास इब्राहिम. अल्फा मसल तरुजा ही टीम आपण पाहतो आणि त्यांच्या अगेन्स्ट कल्पेश भोईर 11 पोसरी. सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केला मिडवच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस नक्कीच डेंजर झोनला यावेळेस थ्रोपैकी इथून मात्र आली होती आणि जीवाच्या अकंताने धावले होते. मयूर पाटील आपण पाहू शकता, धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस नकार दिला अखेर भोईरने. आणि यावेळेस 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट फेकतो. यावेळेस आपण पाहू शकता गोलंदाज इब्राहिमला कमबॅक करतोय. 10 धाबा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज इब्राहिम पुन्हा एकदा तयार होईल. फुटोस होता, मेजबानी होती. सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका झाला जातो व्हाईटिश लॉंग ऑन आणि व्हाईटिश लॉंग ऑफच्या मधून. बॉलने गाठले सीमारेषा. यावेळेस अजून एक चौकार येतोय. फलंदाज दोन चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवले. त्यानंतर 2 चेंडू इथून मात्र कमबॅक केला गोलंदाजांनी आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार. 14 धाबा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा यावेळेस सफल झाले होते. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लाईन झोन मध्ये चेंडू एक टप्पा घेत ओळखतोय सीमारेषा. यावेळेस देखील शेवट गोल करत असताना बासमन अखिल भोईरच्या बॅटून हा स्ट्रोक. 4 धाबा, चौकार. लगेच एक महत्वाची सूचना येते. मंकड विकेटसाठी आधी कॉल केला जाईल आणि तदनंतरच विकेट दिला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे.
नक्कीच एक विशेष सूचना असेल. अल्फा मसल 11 तलोजा टीमसाठी 2 धावांची पॅनल्टी त्यांना बसली आहे ड्रेसिंगसाठी आणि कल्पेश भोईर 11 पोसरे टीमला 2 धावांची पॅनल्टी बसली आहे, जे मात्र ते लेट अपेक्षित झाले. लेट त्यांनी रिपोर्टिंग केली त्यासाठी. सो दोन्ही टीम्सचे 2-2 पॅनल्टीच्या धावा एक दुसऱ्याला कॅन्सल करतील आणि कुठल्याही प्रकारची पॅनल्टी जी मात्र दोन्ही संघांना नाही. थँक्यू. ओके गुरुदस्त यार जर आपण पाहू शकता यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस लाईन खूप चांगली होती परंतु रीड करता आली नाही. स्ट्रायकिंगच्या फरंत आज मयूर पाटीलला 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबल्यानंतर आता मात्र 7व्या चेंडूवरती त्याला स्ट्राईक मिळाली आहे आणि आता मात्र वेगाने बीट करत असताना यावेळेस गोलंदाज अझरला आपण पाहू शकता. नक्कीच खूप चांगली फलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये अखिल भोईरनं तब्बल धाबा इथून विचार केला तर 18 धाबा नोंदवल्या गेल्या. कोण विसरेल या अखिल भोईरला आपण पाहू शकता. यावेळेस बदलापूरमध्ये एक स्पर्धा झाली होती मोर्या सीसी दापीर आयोजित नक्कीच गावदेवी चषक झाला होता. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक त्याने पटकावली होती. त्याच्या नावावरती ती बाईक होती आणि आता मात्र या नक्कीच स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये त्यांनी 18 धाबा केल्या आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती बीट झाल्यानंतर यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅट्समन मयूर पाटीलच्या बॅटमधून 4 धाबा चौकार. आवश्यकता आहे धावसंख्येची आणि 30 धावसंख्या आहे. तुम्हाला टॉप गिअरवरती दोन्ही फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिली ओव्हर गाजवली ती म्हणजे फलंदाज अखिल भोईरने. आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मयूर पाटील देखील तशीच फलंदाजी करतो आणि आवश्यकता आहे कारण समोर देखील रायगडचा टायगर यावेळेस फुलटॉस होता. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गॅप मोठा होता. पॅरल स्ट्रोक बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. षटकार आलाय. ज्या प्रकारची सुरुवात अखिल भोईरने केली होती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार त्याने ठोकला होता. यावेळेस पहिला बॉल डॉट आल्यानंतर सलग इथून दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. ओव्हर द विकेट यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू जाऊन शरीरावरती आदळला आणि यावेळेस जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान अंपायर सिग्नल लाईक बाईज एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल स्कोरबोर्डवरती आणि एका धाबेच्या साथीनं टीमची टोटल हलवारपणे यावेळेस पुढे जात असताना आपण पाहू शकता 29 धावा. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज अखिलला. यावेळेस बेट अँड वॉच क्रिकेट बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुरुवातीतून मात्र गोड केली होती गोलंदाज अझरने आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळेस कमबॅक करत असताना एक चौकार एक षटकार आल्यानंतर त्याने लेग बायच्या रूपात एक धाव खर्च केली आणि आता मात्र पुन्हा एकदा वेगाने बीट करत असताना गोलंदाज अझरला आपण पाहू शकता. यावेळी देखील खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट टर्मच्या रिझनमध्ये टीमला गेला जेल परंतु फलंदाज बाद असेल की नसेल ह्या देखील इथून मात्र प्रश्न निर्माण झाला आणि यावेळी संपार सिग्नल फलंदाज बाद. लागणारा मोठा धक्का टीम पोहोचलेला फलंदाज बाद. पहिला धक्का यावेळेस लागलाय फलंदाज अखिल भोईर ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो त्याला देखील आता मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. षटक क्रमांक दुसरा इथून मात्र संपुष्टात आला आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस फलकावरती 29 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज इब्राहिमनं आणि यावेळेस अझरने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याने देखील इथून 11 धावा खर्च केल्या आणि टीमची टोटल यावेळेस फलकावरती आपण पाहू शकता 29 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
उस्मान पटेल बॅकफुटीवर जाऊन यावेळेस पंच करायचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता आणि यावेळेस मात्र सलग दुसरा धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम पोसरीला. फलंदाज बाद. लगेच गरज होती इथे मात्र ब्रेक थ्रूची आणि ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलं गोलंदाज अझरनं. त्याने देखील फलंदाज अखिल भोईरला परतावलं आणि तदनंतर इथून विचार केला तर रायगडचा टायगर उस्मान पटेलने इथून मात्र गोलंदाजी सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती इथून मात्र सुरुवात गोड केली आणि फलंदाज मयूर पाटीलने इथून मात्र तंबूचा रस्ता दाखवला. 2 षटक समाप्त झाले. तदनंतर पंचांनी सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आणि यावेळेस त्याचाच फायदा घेत असताना यावेळेस उस्मान पटेलने यावेळेस पहिला गडी बाद केला आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस धक्का क्रमांक दुसरा लागलाय. 2 फलंदाज तंबूच्या दिशेला गेल्यानंतर यावेळेस तिसरा फलंदाज इनेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल भोईरला आपण पाहू शकता. अखिल भोईरचे बंधुराज आहेत आणि त्यांचं देखील आगमन यावेळेस खेळपट्टीवरती झाला. गोलंदाज उस्मान पुन्हा एकदा तयार होतील. राईट अप ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर होता ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि यावेळेस पुन्हा एकदा डीपला जेल आणि संपला फलंदाज विशाल भोईरचा खेळ. लागणार मोठा धक्का. बिग विकेट बिग लॉस. जो उस्मान पटेलसाठी सुवर्ण संधी इथून मात्र एटीएम ऑन होतं. नक्कीच अल्फा मसल सचिन पवार साहेबांकडनं हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज जर त्यांनी बाद केला विकेट हॅट्रिक जर त्यांनी संपादित केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सचिनजी पवार साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ असावा आणि इथून नक्कीच 2 ओव्हरचा विचार केला तर चांगली फलंदाजी दाखवली होती. परंतु यावेळेस पत्त्याचा बंगला तसा कोसळताना प्रसन्न त्याप्रकारे इथून मात्र पोसरी संघाचा डाव देखील कोसळत चाललाय. कारण 3 धक्के इथून मात्र लागलेत. तू चल मैं आया अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र आता प्रश्न निर्माण झालाय कारण संघाचा डाव इथून कोण सावरेल हा देखील प्रश्न इथून मात्र निर्माण झाला. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच उस्मान पटेलने देखील डोक्याला हात लावला होता. कारण यांना सबमरीन डिलिव्हरी होती. अगदी एसट्याच्या लगत हा चेंडू निघून गेला परंतु लाईन थोडीशी खराब होती आणि अंपायर ऋषिकेश देसाई सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एकदा जोडली झाली आणि एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. धावसंख्येला विचार केला तर पूर्णपणे ग्रहण लागला होता परंतु यावेळेस नक्कीच धावसंख्या पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथून चेंडू मात्र वाईटिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. दरम्यान एक चिकी सिंगल. 31 धावा स्कोरबोर्डवरती 3 धक्के लागल्याच्या नंतर आता मात्र टीमची टोटल 31 या आकड्यावरती. अल्फा मसल संजयजी पवार साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच तळोजा संघ आपण पाहू शकता एक ताकदवर संघ आहे. सातत्याने बाग 11 तळोजा या नावाने तो खेळत असतो परंतु आज विचार केला तर या मोहने नगरीमध्ये अल्फा मसल या नावाने तो संघ खेळतो. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर कल्पेश भोईर 11 पोसरी नक्कीच नेहमीच न्यू गोल्डन पोसरी या नावाने खेळत असतो परंतु आज कल्पेश दादा भोईर यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच येईल यातील मात्र शंका नाही आहे. डावकर आताचा फलंदाज प्रथमतः स्टार्टिंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज झाला. प्रणय भोईर राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट फाईट लेगच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करायची संधी झाली होती परंतु संधीचा सोनं झाला नाही. यावेळेस नक्कीच धोका पत्कारला होता परंतु खूप चांगली रनिंग पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून विचार केला तर डावखोराचा फलंदाज सातत्याने घातकी मानला जातो तशाच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु एजला लागल्यानंतर चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल झाला. यावेळेस अँगल पुन्हा एकदा चेंज करतील उस्मान पटेलला आपण पाहू शकता. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असल्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आले होते. त्यानंतर राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रमोद ऑन अ स्ट्राईक.
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता पंचांकडे अपील केली गेली, परंतु पंचाने अपील फेटाळून लावली आणि अजून एक चेंडू इथून मात्र जाईल डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली फलंदाजी दाखवली होती अखिल भोईरनं. खूप चांगले स्ट्रोक त्यांनी दाखवल्या होत्या. गुडघा टेकून देखील त्यांनी एक शॉट खेळला होता आणि 18 धावा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये जमा केल्या होत्या. त्यानंतर विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ थोडासा खाली गेला, खालावला. इथून 11 धावा खर्च केल्या अझरने आणि आता मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय उस्मान. खोदून काढलाय पुन्हा एकदा. यावेळी व्ही शेपमध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस नक्कीच खेळाडू आले होते, परंतु त्यांना चकमा देऊन त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटक क्रमांक तिसरा संपन्न झाला आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस 36 या आकड्यावरती. उस्मान पटेलचा विचार केला तर त्याने देखील 7 धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. 5 चेंडूमध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटचा चेंडू देखील इथून मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला होता. अली पटेल होते, परंतु त्यांना बीट करून बॉल यावेळी चकमा देऊन निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा शेवटच्या बॉलवरती एकवडल्या आणि त्यानंतर इथून टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 36 धावा. येस डीजे मास्टर. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिलीच मॅच पोसरी इलेव्हन त्यांच्या अगेन्स्ट तलुजा आपण पाहतोय. त्यानंतर विचार केला तर राया इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच जयेश पाटीलचा संघ ओवळी संघ आपण पाहू शकता. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल वाडेकर नक्कीच सिद्धू पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर म्हणून त्याला संबोधलं जातं. त्यांच्या अगेन्स्ट बरोडी संघ असेल. त्यानंतर रुद्र इलेव्हन मांडा जगन्नाथ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद पाटीलचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच जय हनुमान जोवेली भूमी इलेव्हन जय हनुमान जोवेली आमचं करण धुळे आणि महेंद्र धुळे रोशन धुळेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. येस नक्कीच शेवटचा सामना रुद्र इलेव्हन मांडा प्रमोद दादा यांचा संघ असेल. प्रमोद पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट करून धुळेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ओरदास पुन्हा एकदा तयार होईल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस देखील लाऊड अपील पंचाकडे गेले आणि पंचाचा बोर्ड देखील आकाशाकडे. LBW लागणार अजून एक मोठा धक्का टीम पोसरीला. फॉर प्रणय बॅक टू द पवेलियन. बिग विकेट बिग लॉस. थँक्यू. मी कौतुक करेल डीजे मास्टर डीजे प्रफुलचं, कारण सातत्यानं सकाळच्या सत्रामध्ये आई एकविरीचं नक्कीच अग्रिकोलांची कुलस्वामिनीचं संगीत वाजवलं जातं. त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करील. रवी होते यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्यांना वेगाने बीट करून मागे आला. नक्कीच उस्मान पटेल बीट झाले होते, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या रिझममध्ये यावेळेस अली होते. त्यांनी चेंडू लगेच गॅदर केलं आणि उचलून फेकतील दरम्यान कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. पूर्णपणे इथून विचार केला तर धावसंख्या थांबली आहे 36 या आकड्यावरती. अजून एक यावेळेस धक्का लागला. फलंदाज प्रणयला देखील प्रताप लागला.
ओव्हर द विकेट यापुढेच देखील नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यापुढेच बेगाने बीट करत असताना बॅट्समन रबीला सलग 2 चेंडू डॉट फेकतो. गोलंदाज पुन्हा एकदा यापुढेच गोलंदाजी मार्कवरती अझरला पाहू शकता. सेकंड स्पेलमध्ये संघनायकाने विश्वास दाखवला त्याच्या खांद्यावरती. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र मिड विकेटच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला. एकदा एक वेट दुसरा धावाचा प्रयत्न, थोडेसे फंबल झालेत परंतु एकच धावावरती समाधान म्हणतील. 2 धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या परंतु यावेळी स्ट्राईक हवी आहे स्ट्रायकिंगच्या फलंदाज प्रमोदला. आणि इथून मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय प्रमोदने, कारण 2 चेंडू सलग डॉट फेकले होते त्यावेळी अझरने. आणि इथून मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक धाव एकवटली टीमची टोटल. एका धावेच्या साथीने पुढे गेली 37 या आकड्यावरती. फटका चांगला पाहायला मिळतोय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठ मोरे. चेंडू मात्र डीप मध्ये चालला. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. चेंडूला उचलून फेकतील तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस चांगली धावगती दोन्ही खेळाडू राखत असताना आणि 2 धावेच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा यावेळेस पुढे जात असताना 39 या आकड्यावरती. थोडंसं वाईड आला होता परंतु उस्मान पटेलने लगेच चेंडूला इथून मात्र गॅदर केलं आणि इथून मात्र 2 धावेपासून रोखू शकले नाहीयेत. 39 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 55 ते 60 धावा तुम्हाला 5 ओव्हरमध्ये बनवाव्याच लागतील, कारण समोर देखील रायगडचा टायगर वाघ समोर आहे आणि इथून मात्र चांगली धावसंख्या तुम्हाला राखावी लागेल. यावेळेस नक्कीच फलंदाजाला बाद केलं गेलं, डायरेक्ट हिट केलं आणि संधीचं सोनं करत असताना उस्मान पटेलने अजून एक फलंदाजाला परतावलाय. तंबूच्या दिशेला फलंदाज बाद. नक्कीच ड्रेस कोड इथून तरुजा टीमचा 12वा खेळाडूचा ड्रेस कोड इथून मात्र नव्हता, त्यामुळे त्यांना 2 धावाची पॅनल्टी लागली. आणि तदनंतर इथून विचार केला तर भोसरी संघ थोडंसं उशीर आला होता आणि त्यामुळे त्यांना देखील 2 धावांची पॅनल्टी लागली होती. परंतु दोघांना 2-2 धावांची पॅनल्टी लागल्यानंतर दोन्ही 2-2 धावा इथून मात्र ॲड केल्या गेल्या आणि त्या धावा कॅन्सल देखील झाल्या. त्यामुळे दोन्ही संघांना पॅनल्टी नसेल. दोन्ही संघांना इथून मात्र पूर्णपणे खेळण्याची संधी आहे. कोण असतं यार. अजून एक प्रकार चांगला पाहायला मिळतो. 20 मध्ये एवढे क्षेत्ररक्षक होते परंतु फक्त बनून राहतील प्रेक्षक. यावेळेस संघर्षाचा शंख नाद करत असताना बासमनच्या बॅटमधून स्ट्रोक 6 धावा षटकार. नक्कीच धावसंख्येचा ग्राफ इथून विचार केला तर पूर्णपणे ग्रहण लागला होता आणि आता मात्र संघर्षाचा शंख नाद करत असताना प्रमोदच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराच्या साथीने टीमची टोटल एवढेच पुढे जात असताना 45 या आकड्यावरती. शेवटचं षटक 5 षटकांची मॅच. स्लॉगरचे षटक, हाणामारीचे षटक आणि हाणामारी तो मात्र करत असताना पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं यावेळेस. वेलकम टू द ग्राउंड. गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती सफानला आपण पाहू शकता. राईट टाइम ओव्हर द विकेट हा गोलंदाज तयार होईल. सफवान समोर फलंदाज पुन्हा एकदा प्रमोद. यावेळेस लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग चेंडू झाला होता परंतु अंपायर देसाई सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 46 या आकड्यावरती 55 ते 60 धावा जर या मॅच मध्ये बनवल्या पोसरे टीमने तर नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल, कारण समोर देखील रायगडचा टायगर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गुरदास्त यार सोफवान राईट बोर द विकेट. यावेळेस पंचाचा इशारा नो बॉल. यस, गार्डलाईनच्या बाहेर चेंडू विसावला असावा आणि अंपायर सिग्नल वाईट नो बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव इथून मात्र जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा हळवारपणे पुढे जात असताना यावेळेस 47 या आकड्यावरती. यस, लगेच शहानिशा करत असताना आपण रायगडच्या टायगरला पाहू शकता.
कारण त्यांना देखील माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची आहे. आणि यस, अंपायर सिग्नल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण आताचा चेंडू आहे फ्री हिट. पूर्णपणे मुभा असेल यावेळेस फलंदाज प्रमोदला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची. हा प्रकार होता ऑन साईडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न देखील झालेला नाहीये, परंतु लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र पूर्णपणे लाईन भरकटलाय गोलंदाज सफवानला आपण पाहू शकता कारण पहिल्याच बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट आक्रमण केला गेला गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. आणि इथून मात्र पूर्णपणे तो लाईन भरकटलाय. 2 चेंडू त्यांनी इथून मात्र वाईट फेकले आणि 1 बॉल त्यांनी नो फेकलाय. फ्री हिट इथून मात्र कंटिन्यू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी असेल ती म्हणजे फलंदाज प्रमोदला. सलग 3 धक्के इथून मात्र लवकर लागले. मयूर पाटील आणि अखिल भोईर इथून मात्र लवकर बाद झाले सोचतात. आणि तदनंतर इथून विचार केला तर संघाचा डाव पूर्णपणे इथून मात्र खचला होता, परंतु यावेळेस मोक्याच्या निर्णयक्षणी चांगली फलंदाजी दाखवली ते म्हणजे फलंदाज प्रमोदने. चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि आता मात्र पुन्हा एकदा षटकार ठोकत असताना टीमची टोटल यावेळेस पुढे सरकली आहे 48 या आकड्यावरती. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा यावेळेस अलोंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये चालला. उस्मान पटेल होते उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतल्या दरम्यान सहजरित्या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा आता यावेळेस पुढे जात असताना 50 या आकड्यावरती 50 कंप्लीट झाली आहे पोसरी टीमची. कल्पेश भोईर 11 पोसरी ही टीम आपण पाहतोय. गोलंदाज सोपवान ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लाईन पुन्हा एकदा आपण पाहू शकता पंच आपल्याकडे वळलेत. सकाळच्या सत्रामध्ये इथून विचार केला तर पंचाला देखील कवायत करण्याची संधी मिळते. त्यांचा देखील व्यायाम होता कारण लाईन थोडीशी भरकटलाय. गोलंदाज सोफवानला आपण पाहू शकता. अजून एक धाव स्कोरबोर्ड ते एक्स्ट्राच्या रूपात ऍड केले जाईल. 51 धावा स्कोरबोर्डवरती. नक्कीच खालापूर विभागातून एक ताकदवर संघ आपण पाहतोय. कैलास भोईर 11 पोसरी संघ, माफ करा कल्पेश भोईर 11 पोसरी संघ. पुन्हा एकदा यावेळेस पंचाकडे कटाक्ष टाकला होता व्हाईट बॉलसाठी, परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. आता मात्र सूर सापडलाय गोलंदाज सोफवानला. चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील नक्कीच प्रमोदला असं वाटलं होतं हा बॉल देखील वाईट असेल, त्यामुळे पूर्णपणे त्यांनी चेंडूला सोडून दिला. त्याला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला पटका चांगला पार मिळतो. फुल टॉस होता आणि यावेळेस मात्र तोफा दोन्ही हातांनी कबूल करत असताना उस्मान पटेल तिथे तयार होते. फक्त बनून जातील दर्शक. बॉल त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 धाबा. 'चला राया 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ओवळी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा कारण इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोरदस्त यार अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ रेषेमध्ये एक्झिक्यूट केला. डीप मध्ये मोठी चेस होती, मोठी दरी होती आणि त्या दरीला बेदूल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती न ताकद. बॅट्समन प्रमोदच्या बॅटमधून हा स्ट्रोक. 4 धाबा. चौकार. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टीमची टोटल बेकारी पुढे सरकत असताना 62 या आकड्यावरती. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवला होता, परंतु लाईन रीड करता आली नाही यश टाकेच्या फलंदाजाला. शेवट इथून मात्र गोड केले सोफवाननं आणि टीमची टोटल पूर्वार्ध इथून मात्र संपन्न झाले 62 धावा स्कोरबोर्डवरती. जरी इथून मात्र मयूर पाटील बाद झाले होते, अखिल भोईर बाद झाले होते, तदनंतर विशाल देखील बाद झाले होते, परंतु पूर्णपणे संघाचा डाव इथून मात्र सावरला तो म्हणजे बॅट्समन प्रमोदने आणि टीमची टोटल नेऊन ठेवली 62 या आकड्यावरती. 62 धावा लगावल्या गेल्या स्कोरबोर्डवरती. द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस नक्कीच टीम आपण पाहू शकता तरुजा 11 यावेळेस फलंदाजी करेल. एका बाजूला अल्फा मसल आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश भोईर 11 पोसरी संघ होता. फलंदाजी करत असताना कल्पेश भोईर 11 पोसरी संघाने मात्र 62 धावा लगावल्या आणि द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस फलंदाजी करेल ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
हॅलो. ओवळी 11 टीमचे कॅप्टन तसेच राय 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. बुद्ध टीम कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये आपण यायचे, जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि जिथे उपस्थित असतील आमचे साथी समलोचक वाईचा पानकेवली राहुल चव्हाण, श्रीरामदादा काळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हॅलो माईकची. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना एक बिग मॅच आपण पाहू शका. एका बाजूला नक्कीच RCC राया टिटवाळा विभागातील एक संघ, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील एक ताकदवर टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळी जयेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकता. नक्कीच काळी साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेकीचा कौल केला जाईल. हॅलो माईकची. यस, नाणेफेकीचा कौल इथून RCC राया या टीमने प्रथम डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय RCC राया टीमने. नक्कीच समोर एक ताकदीचा संघ खेळतोय. याआधी कधी नक्कीच भिवंडी विभागातील ताकदवर संघ ओवळी संघ आहे यांच्या समोर आपली फाईट झाली होती का? नाही, पहिल्यांदाच होतोय. मग पहिल्यांदाच फाईट आहे, तर या संघासमोर एक नक्कीच ताकदवर संघ आहे जयेश पाटील संघाची चुनती असेल. किती धावा इथून मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 45-50 यस, नक्कीच 45 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथून स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला देखील इथून मात्र समोरचन करण्याची संधी मिळाली. आयोजनाविषयी 2 शब्द. मस्त आयोजन केलेलं आहे पूर्ण, आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू का चांगले से चांगले खेळू आणि जिंकू. थँक्यू सो मच. नक्कीच तन्वीर दादा होते आमच्यासोबत. त्यानंतर आमच्यासोबत गावदेवी ओवळी टीमचे कॅप्टन पवन दादा देखील जॉईंट आहेत. त्यांचं देखील मत आपण पाहू. नक्कीच इथून मात्र नाणेफेकीचा कौल गमावलाय. इथून टॉस महत्वाचा होता का? महत्वाचा होता, कारण आम्ही इथे जास्त खेळत नाही म्हणून टॉस महत्वाचा होता. समोरच्या टीमने 45 धावांमध्ये रोखण्याचा तुम्हाला इथून मात्र मानस दाखवलाय. तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 5 ओव्हर आणि 5 ओव्हरचा सामना आहे, तर आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. मग 60 धावा इथून मात्र बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नक्कीच खोऱ्याने धावा ओढण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील त्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? सूरज म्हात्रे आणि JP हे दोघांवर आमचा विश्वास आहे की ते स्कोर करतील आणि टीमसाठी चांगला स्कोर. आयोजनाविषयी 2 शब्द. आयोजन इकडे आम्ही खेळतो आणि हा आयोजन खूप चांगला आहे आणि इकडे आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. नक्कीच महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा इथे मात्र बनवल्या गेल्या नक्कीच पोसरी टीमच्या माध्यमातून, आणि 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय प्रसन्न चव्हाण यांना. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा आणि फोडली जरी छाती, हृदयातून आवाज निघेल राजेशु छत्रपती, राजेशु छत्रपती. पहिला चेंडू अगदी हवेत आहे आणि अप्रतिम झेल जो मात्र पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. दिस इज माय कॅच अँड आय वॉज श्युअरली टेकन असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज अलीचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन. ते मात्र कॅरी झालेला आहे. जो पहिला चेंडू टाकला होता त्या चेंडूवरती जर विचार केला तर वाईट बॉल होता आणि त्यानंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक जो मात्र आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
विशाल आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, मिड विकेट मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यासोबतच सर्व खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशाल त्यांच्या समोर असतील. रायगडचा टायगर उस्मान पटेल अगदी दिशा दाखवलीये, फक्त आणि फक्त इनफिल्डला बेधून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या इनिंग मधला फलंदाज उस्मान पटेलच्या बॅट मधून येणारा हा होता पहिला ब्लास्ट. ब्रँड चौकार. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जसे तर विकेटला चौकाराने रिप्लाय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय डीप कव्हर, सीमारेषा पार, छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौकार. मजेशीर अशी कामगिरी जी मात्र उस्मानच्या बॅट मधून येते. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 खणखणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या असेल धाव फलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना अल्फा मसल तलोजा 11 संघाची 9 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एकाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाव फलकावरती. इथे मात्र बॅटीची कडा, फलंदाज बाद, मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. इथून मात्र उस्मानला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. या मॅच ची गोल्डन विकेट जी मात्र कॅरी झालेली आहे. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. रायगडच्या टायगरला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. जोपर्यंत उस्मान पटेल हा मैदानावरती होता त्यापर्यंत असं वाटत होता टायगर जिंदा आहे. पण आता काय म्हणायचं, कारण टायगर बॅक टू द पवेलियन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. झटका क्रमांक दुसरा एक आपण विचार केला तर ही मॅच ही गोल्डन विकेट होती. तलोजा संघाला इथून मात्र फाईट करावी लागेल. चांगल्या प्रकारची झुंज द्यावी लागेल. अप्रतिम कामगिरी जी मात्र करावी लागेल. अफरान आणि त्यांच्या सोबतीला असतील सफवान आणि त्यांच्या सोबतीला असतील जे मात्र अफनान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम तलोजासाठी. इथे मात्र शफल होऊन खेळले होते. स्क्वॅलेकच्या दिशेने चेंडूला मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. अप्रतिम कामगिरी जी मात्र कल्पेश भोईर 11 पोसरी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद, 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र उगचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना 60 पलटी, बैल फर्रार, ना 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 टांगे पलटी, घोडे फर्रार. चेंडू सीमारेषा पार, येतोय खणखणीत स्ट्रोक, दणदणीत चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद, 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. विचार केला तर 63 धावांचं आव्हान असेल जो मात्र अल्फा मसल 11 तलोजा या टीमसाठी. उस्मानची विकेट गेली आहे, पण समोर असतील ते म्हणजेच अफनान आणि त्यांच्या सोबतीला सफवान ही जोडी. या जोडीला काहीतरी कामगिरी करावी लागेल. दोन्ही बंधुराज आहेत आणि बंधुराजांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तलोजा टीमला करावे लागतील, कारण मोठा मासा गळाला लागलेला आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील मध्ये आपण पाहू शकतो अपील मध्ये दम नव्हतं. ज्याप्रमाणे कुमार संघकारा अपील करायचे त्याप्रमाणेची ही अपील आपल्याला पाहायला मिळाली. आमचे पिशमध्ये आमचे जे पंच आहेत ते देखील भीष्मासारखे उभे. इट वॉज अ डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी त्यांचा इशारा. रिव्हरचा अटेम्प्ट आहे आणि इथून मात्र रिव्हरचा अटेम्प्ट देखील आपण पाहू शकतो निकामी झालेला आहे. लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना डॉट बॉल इथून मात्र कमी खेळावे लागतील, जे मात्र अल्फा मसल तलोजा 11 या टीमला, कारण धावा देखील भरपूर बनवायचे आहेत. एक तर कर्जबाजारी तर दुसरा शेजारी अशा प्रकारची कामगिरी. धावा भरपूर आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा षटक जो मात्र मयूरच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 निर्धाव आपण पाहू शकतो चेंडू आलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 63 धावांचं भलमोठं डोंगर इथून मात्र पार करायचंय. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. गुडगा टेको और तमाशा देखो. चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग लेग, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 और मिलेंगे रन 4. तभी तो होगा बेड़ा पार. खणखणीत स्ट्रोक, दणदणीत चौकार. हारा वही जो लढा नाही, लढाई करावी लागेल आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे, जी मात्र अल्फा मसल तलोजा 11 संघाच्या माध्यमातून दोन्हीही बॅट्समन इथून मात्र प्रयत्न करत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र मित्रांनो करावी लागेल आणि त्या अंती मिळेल का नाही मिळेल हे तर माहित नाही, पण नशिबाला काय तर समोरच्या संघाला झुकावं लागेल अशा प्रकारची कामगिरी करणं जी मात्र बंधनकारक आहे. मॅच इज ऑन मॅच. आपल्याला 2 बल्लाढ्य संघांमध्ये पाहायला मिळते. कल्पेश भोईर 11 पोसरी आणि ते फाईट करतायत अगेन्स्ट टीम अल्फा मसल तलोजा 11 संघासोबत. चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मॅच अतिशय रोमांचक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस पिक्चर हा सस्पेन्सनी भरलेला असतो त्यावेळेस तो पिक्चर ब्लॉकबस्टर असतो. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील ब्लॉकबस्टर मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र यू मिसाइड डेफिनेटली. मागील दरवाजे उघडे ठेवले होते, चोर आला, चोरी करून पळून गेला. त्याप्रमाणे मागील यष्ट्या ज्या मात्र एक्सपोज केल्या होत्या अगदी लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेट लॉक केला आणि बँग ऑन टार्गेट फिनिश केला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल त्रिफुल्लाचित. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम अल्फा मसल तलोजा 11. अजून एक मोठा बॅट्समन जो मात्र बाद होत असताना विकेटचं पतन. संघाला लागलेला झटका क्रमांक 3. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 17. खतरा असेल जो मात्र अल्फा मसल तलोजा 11 या टीम वरती. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. म्हणतात ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हतोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. हतोड्याचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागतील. इथून मात्र डोंगर चढावा लागेल, तो देखील सायकलीने. अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण षटक उरलेत फक्त आणि 3 आणि विजयासाठी अजून तरी पाहायला गेलं तर 46 धावांचं आव्हान असेल. 15.33च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. इट वॉज अ वाईड. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा अवांतरच्या ऍड होत असताना एक धावची मात्र ऍड होईल. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18. आता मात्र 18 चेंडू 45 धावांची गरज. 18 बॉल्स आणि 45 रन्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अल्फा मसल तलोजा 11 संघासाठी विचार केला तर एक ताकद आहे. जर विचार केला तर या संघाची
उस्मान पटेल, पण उस्मान पटेल शिवाय हा संघ खेळू शकतो का? येस, इट वॉज आउट. फलंदाज बाद विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी म्हणतात ना की हव्याच्या झोक्याने पत्त्यांचं घर ढासळून जातो, त्याप्रमाणे इथे मात्र विकेट्स ढासळत आहेत. ते म्हणजेच अल्फा मसल तलोजा 11 या टीमचे अगेन्स्ट खेळत असताना कल्पेश भोईर 11 पोसरी संघाचे. वन मोर विकेट डाऊन, टू चल में आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना तलोजा टीम वन मोर विकेट डाऊन. थँक्यू 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 व्हेरी मच. अजून एक विकेट जो मात्र बाद झालेला आहे. मोसेब आणि इब्राहिम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती असतील, इब्राहिम नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. मोसेब गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो. प्रणय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी जोरात फिरवलेली बॅट आपल्याला पाहायला मिळाली. कनेक्शन काही झालं नाही. बॅट आणि बॉलचं कुठल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. प्रणयच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. बॅटीची कडा, फलंदाज बाद, कट अँड कॉट बाय द फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. अजून एक आपण पाहू शकतो विकेटचं पतन अल्फा मसल तलोजा 11 या संघासाठी. अजून एक गडी बाद होत असताना पवेलियनच्या दिशेने. वन मोर विकेट डाऊन, वन मोर प्लेयर बॅक टू दी डगआउट. थँक्यू व्हेरी मच. अजून एक विकेट देखील प्राप्त झालेला आहे गोलंदाज प्रणयला. प्रणयच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त अवांतरची एक धाव जी मात्र ऍड झालेली आहे. पण त्याला जर वगळला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये 2 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या आहेत. जर दुसऱ्या षटकाची बात केली तर 4 धावा फक्त खर्च झाल्या होत्या आणि एक विकेट देखील प्राप्त झाली होती. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील, मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. आल्या पावली परतावा लागेल फलंदाजाला टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टुवर्ड्स दी डगआउट. जर आपण पाहू शकतो इन एट नंबर 8 सागडी बाद झालेले आहेत, जे मात्र अल्फा मसल तलोजा 11 या टीमचे. धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र 18 रन्स ऑन द बोर्ड. फटका चांगला आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका ऑन साइडला फेकून दिले. क्षेत्ररक्षक असतील, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी घेतलेली फक्त आणि फक्त सिंगल. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. मॅथमॅटिकली पॉसिबल आहे, पण जर विचार केला तर थोडंफार अवघड आपण पाहू शकतो. एका षटकामध्ये आम्ही 42 धावा बनताना पाहिल्या. 3 चेंडूंमध्ये 31 धावा देखील बनताना पाहिल्यात आम्ही. तर या धावा देखील चेस होऊ शकतात, पण त्यासाठी मनगटांमध्ये ताकद आणि मनामध्ये विश्वास असला पाहिजे. तो मनामध्ये विश्वास घेऊन बॅटिंग करावी लागेल. अगदी हलक्या हातांनी खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. थ्रो खराब आणि कलेक्शन तितकंच खराब आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी ओव्हर थ्रो जिथे मिळायला पाहिजे होती सिंगल, तिथे मिळाली डबल. चुकी गेली आणि चुकीला माफी मिळणार नाही. षटक क्रमांक 3 जो मात्र समाप्त झाला आणि तिसरा षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम अल्फा मसल तलोजा 11 मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर आणि सुरेख संगीत.
फलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी तुम्हाला 63 धावांचं लक्ष असेल, म्हणजे अजून 42 धावांची गरज. 12 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण असेल. 21.00 या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 42 धावा एक अवघड समीकरण आहे, पण मित्रांनो देव जो आहे ना तो असा प्रोड्युसर आहे, अवघड रोल आहे ना चांगल्या ऍक्टरला देतो, आणि इथून मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. मौका मिळालाय तर नक्कीच मौक्यावरती चौका मारावा लागेल. 12 चेंडू 42 धावांची गरज. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21. फक्त आणि फक्त विचार केला तर इथून मात्र संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल, जो मात्र अल्फा मसल तलोजा 11 या टीमला. वन टीम वन ड्रीम टू बी चॅम्पियन, आणि तो चॅम्पियन कोण बनेल येणारी वेळ सांगेल. अगदी हळवार आपण चेंडू पाहिला, चेंडू बॉडीला ब्रश झाला, आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. लेगबायची सिंगल जी मात्र ऍड होत असताना धावसंख्या धावफलकावरती 22. परम पाटील आपल्याला विनंती असेल, आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. परम पाटील आपल्याला विनंती आहे. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो, ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना म्हणेल फक्त इतकंच, वेळ गेली, सत्ता गेली, बाजार संपला. येतोय चौकार. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 26. 26 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र तू चल में आया अशा मनस्थितीमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो, जे मात्र संघाला तलोजा संघ इथून मात्र फाईट बॅक करतोय. अल्फा मसल तलोजा 11 संघाचे फक्त आणि फक्त फाईट करतोय, पण या मॅच मध्ये कुठेतरी ऑन दिसलं नाही, कारण जो पहिला सत्र होता, पहिल्या सत्रामध्ये कल्पेश भोईर 11 पोसरी या टीमने अप्रतिम कामगिरी केली, अप्रतिम कामगिरीच केली, त्यासोबतच बॅटिंग देखील चांगली केली. दुसरा सत्र आला त्यावेळेस वाटला कमबॅक करेल, कारण लाईफ आणि क्रिकेट यामध्ये 2 इनिंग असतात. एक तुम्हाला चान्स हुकला तरी दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकता. इथे मात्र फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळते नशिबाची साथ, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, आणि हा होता नशिबाचा चौकार. उस्मान पटेल एक मोठा नाव आहे. अपेक्षा होती की चांगल्या प्रकारची बॅटिंग होईल, पण तशी झाली नाही, आणि उस्मानचा विकेट गेल्यानंतर कुठेतरी दयनीय अवस्थेमध्ये आपण पाहू शकतो अल्फा मसल तलोजा 11 संघाला. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो, ऑन साइडला फेकून दिले, क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आकाशाला गवस निघालणारा हा होता गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, बहरदार, असरदार, दणदणीत, खणखणीत, आमदार षटकार. थँक्यू व्हेरी मच. षटकार जो मात्र एकवटला गेलाय. 36 धावा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जोपर्यंत विसवला, घेतलेली सिंगल वरती समाधान मानावं लागेल. पुश करो और खुश हो अशा मानस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 4 जो मात्र या सिंगलच्या मदतीने समाप्त झाला, आणि धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 4 समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7 गडी बाद 37. 37 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 4 ओव्हर. टीम अल्फा मसल तलोजा 11 37 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 26 पाहिजेत. 6 चेंडू आणि 26 धावा. कॅल्क्युलेटिव्ह जर विचार केला तर अगदी पॉसिबल आहे. पहिले दुसऱ्या बॅट्समन देखील षटकार मारतो, आणि टेनिस क्रिकेट इतका डेव्हलप झालाय की 10वा 11वा नंबर जरी असला तरी तो देखील खेळाडू मारतो. चौकार आणि षटकार. 6 चेंडू आणि 26 धावा. रोमार्चक मॅच आपल्याला पाहायला मिळते. कधी बॅटिंग चांगली झाली, कधी बॉलिंग चांगली झाली, कधी फलंदाज हवी ठरले, कधी गोलंदाज हवी ठरले. रफ आणि टफ जी मॅच जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे समुद्राला लांबी असते, खोली असते, ती शेवटपर्यंत कळत नाही. ही मॅच कोण जिंकणार आहे शेवटपर्यंत कळू शकत नाही, कारण समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू आणि 26 धावांची गरज.
म्हणतात ना, हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. इथून मात्र स्वतःची सावली जरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायची असली, उन्हाखाली तापावं लागेल मित्रांनो. तप करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 6 चेंडू आहेत, 6 चेंडूंमध्ये 26 धावा जो मात्र बनवावे लागतील आणि त्यानंतर विजयाचा डंका जो मात्र पेटवावा लागेल. समीकरण 6 चेंडू 26 धावा. जिम्मेदारी आहे ती मात्र रविवरती विश्वास ठेवलाय. विश्वासाला कितपर पुरतील येणारी वेळ सांगेल. कारण म्हणतात ना की जिंदगी मौका देती है और आपकी मेहनत आपको चौका देती है. इथून मात्र मेहनत करावी लागेल. चौकार येतील तिथे चौकार एकवटावे लागतील. षटकार येतील तिथे षटकार एकवटायला लागेल. कारण हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे अल्फा मसल तलोजा 11 संघ. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय जो मात्र अल्फा मसाला तलोजा 11 संघ आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. दोन अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण 20 धावांची गरज अजूनही. 5 चेंडू आणि 20 धावा. अझरने 7 चेंडूंमध्ये 23 धावा ज्या मात्र बनवल्यात. व्हाईट बॉल प्रेशर मध्ये असतील. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड लेग स्टंप. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा अवांतरच्या ऍड होत असताना 5 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावा. अझरला अप्रतिम बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू. अगदी फुल लेंथचा चेंडू होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो तो यॉर्क लेंथचा वापर केला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू. एकही धावे अर्जित झालेले नाहीये. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच अल्फा मसल तलोजा या टीम साठी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा चेंडू. फलंदाज बाद. कट अँड कॉट बाय द कीपर. अजून एक आपण पाहू शकतो विकेटचं पतन. झटका क्रमांक 8वा जो मात्र अल्फा मसल तलोजा 11 संघासाठी. तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो संघाला लागलेला अजून एक मोठा झटका. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम अल्फा मसल तलोजा 11. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित चेंडू 3 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. कंपल्सरी तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 19. दोन चेंडू आणि 19 धावांची गरज. आपल्या समवेत अजय निकम सर देखील आहेत. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मेल ची मात्र फक्त आणि फक्त सिंगल औपचारिकता बाकी आहे. एक चेंडू आणि तब्बल 18 धाव्यांची गरज आहे. येस मॅच फिनिश झाली आहे. कल्पेश भोईर 11 पोसरी या टीमने सामना जिंकलेला आहे. हार्डलक टीम अल्फा मसल तलोजा 11 संघ. अप्रतिम फाईट बॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हार्डलक एका संघाला जिंकावं लागतं, एका संघाला हारावं लागतं. असफलता जी मात्र मिळाली आहे. पण मित्रांनो म्हणतात ना असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला सुरू करायचे आणि पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. येस आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. अप्रतिम कामगिरी ज्या खेळाडूची झाली त्याला आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने अप्रतिम कामगिरी केली, कंजूस गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक फेकलं, 3 विकेट्स कॅरी केल्या, 4 धावा खर्च केल्या, तोच ठरलाय प्रणय मॅन ऑफ द मॅच. तुळशीरामदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रणयला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. यापुढील होणारा सामना भूमी 11 RCC राय आणि ते फाईट करणार आहेत अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स ओळी. आणि ज्यावेळेस पहिल्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट कराल आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानकिवली, मानकिवलीचा एक अप्रतिम आवाज आणि रायझिंग स्टार समालोचक राहुल चव्हाण यांना. थँक्यू.